नमस्कार, मी दिनेश खांजे. आपण बघताय न्यूज डंका. मराठा आरक्षणाबद्दल निर्णय घेणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. राज्य सरकारने याबाबत निर्णय घेताना पुढे काय घडेल याचा अचूक अंदाज बांधून ठेवलेला. विरोधक नक्की काय घेतील याचाही राज्य सरकारला अंदाज होता. महायुती सरकारमध्ये बसलेल्या चाणक्यांनी जी रणनीती आखली होती त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागलेले आहेत. विद्वेषाचा विकार कमी होतोय आणि ज्यांनी विद्वेष पेटवण्याचा प्रयत्न केला ते राजकीयदृष्ट्या बेरोजगार होतील अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे. बारामतीमध्ये जो नमो रोजगार मेळावा संपन्न झाला त्या मेळाव्यामध्ये याची झलक स्पष्ट दिसलेली आहे. बारामतीमध्ये झालेल्या नमो रोजगार मेळाव्यामध्ये व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुनीता पवार सुद्धा व्यासपीठावर होत्या. राज्य सरकारचे अनेक मंत्री होते. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. आणि या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी अशी ग्वाही दिली की बेरोजगारीच्या मुद्द्यावर म्हणजे रोजगाराच्या मुद्द्यावर आपण राज्य सरकारला मदत करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलं की विकासाच्या राजकारणाबाबत राज्यातले सगळे पक्ष आम्ही एकत्र आहोत. मराठा आंदोलनाच्या निमित्ताने राज्यभरामध्ये विखार निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. जाती जातीमध्ये विद्वेषाचं वातावरण निर्माण होईल असा प्रयत्न काही लोक करत होते आणि त्याचा संबंध कुठे ना कुठे बारामतीशी होता. त्यामुळे राज्य सरकारने बारामतीमध्ये आयोजित केलेला नमो रोजगार मेळावा हा राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथे जी घोषणा केली ती अत्यंत महत्त्वाची आहे. 25,000 तरुणांना रोजगार मिळतील अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आणि 10% आरक्षणाचा लाभ इथेही मराठा तरुणांना होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाची घोषणा केल्यानंतर पुढे काय होईल याचा अंदाज राज्य सरकारने बांधला होता. त्यामुळे राज्य सरकारने फक्त मराठा आरक्षण जाहीर नाही केलं. हे आरक्षण जाहीर केल्यानंतर मराठा तरुणांना तात्काळ नोकऱ्या मिळतील अशी योजनासुद्धा राज्य सरकारकडे तयार होती. हा रोडमॅप तयार होता आणि त्या दृष्टीने सरकार आता घोषणा करत आहे आणि मराठा तरुणांना या आरक्षणाचा तात्काळ लाभ मिळेल अशा प्रकारे प्रयत्न करत आहे. विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन घेऊन राज्य सरकारने मराठा आरक्षणाची घोषणा केली आणि त्यानंतर काय घडेल याचा किती अचूक अंदाज राज्य सरकारला होता हे पुढचा घटनाक्रम पाहिल्यावर आपल्याला लक्षात येऊ शकेल. मराठा आरक्षण जाहीर झालं आणि त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी विधानं करायला सुरुवात केली की आम्ही जे मागितलं नव्हतं तेच राज्य सरकारने आम्हाला दिलेलं आहे. आमची फसवणूक झालेली आहे आणि जोपर्यंत ओबीसी कोट्यातून आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा आंदोलन थांबणार नाही. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा वातावरण तापवण्याचे प्रयत्न झाले. मनोज जरांगे पाटील यांनी रास्ता रोकोची हाक दिली आणि या दरम्यान राज्यातल्या काही एसट्या जाळण्यात आल्या. म्हणजे पुन्हा एकदा तोच विखार निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. राज्य सरकार आम्हाला फसवत आहे असं वारंवार सांगण्यात आलं आणि विरोधी पक्षातल्या काही नेत्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचा हा कांगावा ही विधानं उचलून धरली. राज्य सरकारची मराठा आरक्षणाची घोषणा पोकळ आहे. राज्य सरकार मराठ्यांची फसवणूक करत आहे अशा प्रकारचा आरोप त्याच्यानंतर विरोधी पक्षातल्या काही नेत्यांनी करायला सुरुवात केला. हा आरोप संजय राऊतांनी केला, हा आरोप नाना पटोलेंनी केला, हा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. परंतु राज्य सरकारने बारामतीतल्या रोजगार मेळाव्यामध्ये फक्त रोजगारांची घोषणा केलेली नाही आहे. त्या घोषणेनंतर याचा लाभ मराठा तरुणांना सुद्धा होणार हे सुद्धा जाहीर केलेलं आहे. म्हणजे आता आरक्षणाचा तात्काळ लाभ मराठा तरुणांना मिळायला लागणार आहे. मराठा तरुणांचं तात्काळ भलं व्हायला लागणार आहे. आरक्षण लागू करायला राज्य सरकारने सुरुवात केलेली आहे. आणि मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की राज्यामध्ये 17,000 पोलिसांची भरती होणार आहे आणि त्या भरतीमध्ये सुद्धा 10% आरक्षण मराठा तरुणांसाठी असेल. राज्य सरकार मराठा आरक्षण जाहीर करेल याचा अंदाज विरोधकांना आलेला आणि या घोषणेनंतर या घोषणेतली हवा कशी काढायची याची रणनीती विरोधकांनी तयार केली होती. आधी जाहीर करायचं की ही शुद्ध फसवणूक आहे आणि या फसवणुकीचं खापर देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर फोडायचं. मराठा विरुद्ध ब्राह्मण अशा प्रकारे एक वातावरण निर्मिती करायची आणि त्या दृष्टीने एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता ज्याच्यामध्ये एक मराठा तरुण देवेंद्र फडणवीसांना म्हणतोय की देवेंद्र फडणवीसांना मी गाडून टाकेन आणि ब्राह्मणांना आम्ही 3 मिनिटात संपवून टाकू. परंतु राज्य सरकारने एका बाजूला मराठा तरुणांना नोकऱ्या मिळतील याची योजना तयार केली होती आणि दुसऱ्या बाजूला विरोधक अशा प्रकारे आगीत तेल उतरण्याचा प्रयत्न करतील याचा अंदाज घेऊन त्यांचाही बंदोबस्त करण्याची पूर्ण रणनीती राज्य सरकारने बनवली होती. याच रणनीतीच्या माध्यमातून विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनाची SIT चौकशी होईल अशी घोषणा राज्य सरकारने केली. आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मण विद्वेषाचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या योगेश सावंत या शरदचंद्र गटाच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली. म्हणजे राज्य सरकारने दोन्ही बाजूंनी तयार केलेली एका बाजूला मराठा तरुणांना नोकऱ्या द्यायच्या आणि आरक्षणाची जी घोषणा आहे ती
यथार्थ आहे त्याचा फायदा निश्चितपणे मराठा समाजाला होईल, अशा प्रकारे विश्वास निर्माण करायचा हे राज्य सरकारचं एक पाऊल होतं. आणि दुसरं पाऊल जे मराठा आरक्षणाचं निमित्त करून राज्यामध्ये विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, आग लावण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना चेपण्याची पूर्ण तयारी राज्य सरकारने केली होती. बारामतीमध्ये जो रोजगार मेळावा झाला त्याच्या निमित्ताने मराठा समाजामध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम तर राज्य सरकारने केलेलंच आहे. दुसऱ्या बाजूला बारामतीची गढी उद्ध्वस्त करण्याची योजनासुद्धा इथून सुरू झालेली आहे. बारामतीमध्ये जो कार्यक्रम झाला त्या व्यासपीठावर सुनेत्रा पवार यांची उपस्थिती लक्षणीय होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांचं नाव घेताना सुनेत्रा पवार यांचा आवर्जून उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचं सुद्धा तोंड भरून कौतुक केलं. बारामतीच्या विकासामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत अजित पवार यांचा सुद्धा वाटा आहे असं मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं. म्हणजे कालपर्यंत बारामती म्हणजे शरद पवार असं एक जे समीकरण होतं त्या समीकरणाला कुठेतरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून धक्का देण्याचा प्रयत्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अजित पवारांची तारीफ केली. बारामतीमध्ये उभारण्यात आलेलं बसस्टँड, पोलीस उपमुख्यालय आणि पोलीस क्वार्टर या ज्या इमारती आहेत त्या सरकारी इमारती वाटतच नाहीत, या इमारती कॉर्पोरेट धर्तीच्या इमारती आहेत, अशा प्रकारची प्रशंसा देवेंद्र फडणवीस यांनी केली. म्हणजे बारामतीमध्ये नेमकं काय झालं ते लक्षात घ्या. बारामतीमध्ये मुख्यमंत्री आले, दोन्ही उपमुख्यमंत्री आले, नमो रोजगार मेळावा झाला आणि त्यानिमित्ताने मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावली. राज्यातले बरेच मंत्री, मंत्रिमंडळातले बरेच मंत्री या कार्यक्रमाला हजर होते. शरद पवार उपस्थित होते आणि सुप्रिया सुळे यासुद्धा उपस्थित होत्या. म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या साक्षीने, बारामतीकरांच्या साक्षीने या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांचं तोंड भरून कौतुक केलं. सुप्रिया सुळे यांच्यासमोर सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा केली. म्हणजे एकूणच राग रंग पाहता, एकूणच या कार्यक्रमाचं स्वरूप पाहता या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार यांनी लोकसभा उमेदवारीसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाने शड्डू ठोकलेला आहे. नमो रोजगार मेळाव्याच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सुप्रिया सुळे यांना भविष्यामध्ये बारामती मतदारसंघामध्ये काय होणार याचा अंदाज आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिवादन केलं. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा अभिवादन केलं. परंतु अजित पवारांना त्यांनी चक्क टाळलं. त्यांच्याशी एक शब्दसुद्धा बोलला नाही, त्यांना अभिवादनसुद्धा केलं नाही आणि अजित पवारांनी सुद्धा हेच केलं. सुप्रिया सुळे यांना भविष्य दिसू लागलेलं आहे. कारण सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार जरी असल्या तरी त्यांना लढवण्याचं काम प्रत्येक निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी केलेलं आहे. अजित पवारांचा बारामतीच्या तळागाळापर्यंत संपर्क आहे. या संपर्काचा वापर करून विरोधकांना शांत कसं करायचं, जे आपले पाठीराखे आहेत त्यांना बळ कसं द्यायचं हे काम अजित पवारच करत होते. परंतु तेच अजित पवार आता 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे ठाकतील. त्यांच्या पत्नी या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना लढत देतील अशा प्रकारची चर्चा आहे. ज्याप्रमाणे चिडलेल्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना व्यासपीठावर टाळलं, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचं भोजनाचं निमंत्रणसुद्धा टाळलं. शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बागेमध्ये भोजनाला या असं निमंत्रण धाडलं होतं. परंतु कार्यक्रमामध्ये अत्यंतिक व्यस्त असल्यामुळे आम्ही भोजनाला येऊ शकत नाही असा उलटा निरोप फडणवीसांनी त्यांना पाठवला. राजकारणात जसं काय करायचं याचा सेन्स लागतो तसं काय टाळायचं याचासुद्धा सेन्स असावा लागतो आणि देवेंद्र फडणवीसांना हा सेन्स जबरदस्त आहे. त्याच्यामुळे त्यांनी गोविंद बागेत जाणं टाळलं. त्यांनी फक्त गोविंद बागेत जाणं टाळलेलं नाही आहे, त्यांनी अनंत अंबानींच्या प्री वेडिंग सेशनला जाणंसुद्धा टाळलं. कारण या दरम्यान विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आणि कोणताही जबाबदार लोकप्रतिनिधी अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून बाहेर भटकायला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस गेले नाहीत, एकनाथ शिंदे गेले नाहीत, अजितदादा पवारसुद्धा गेले नाहीत. देवेंद्र फडणवीसांचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी. कोणताही जबाबदार राजकारणी या सोहळ्याकडे फिरकला नाही. जे रिकामटेकडे होते ते मात्र कुटुंब कबिल्यासह गेले. बारामतीचा रोजगार मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे. कारण ज्या मराठ्यांना फक्त नोकरी आणि शिक्षणामध्ये रस होता, या दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला आरक्षण मिळावे अशी इच्छा होती, आपला विकास व्हावा, आपलं भलं व्हावं अशी इच्छा होती, असा कोणताही मराठा आता कोणत्याही नेत्याच्या पेटवापेटवीला बळी पडणार नाही, कोणत्याही नेत्याच्या मागे फरफटत जाणार नाही. कारण त्यांच्यामध्ये आता विश्वास निर्माण झालेला आहे की राज्य सरकार आरक्षणाबद्दल अत्यंत गंभीर आहे. दुसरी गोष्ट, बारामतीच्या रोजगार मेळाव्यामुळे सुप्रिया सुळे राजकीयदृष्ट्या बेरोजगार होतील अशी दाट शक्यता आहे. कारण सुनेत्रा पवार आता मैदानात उतरलेले आहेत. म्हणजे बारामतीचा रोजगार मेळावा हा अशा प्रकारचा रोजगार मेळावा होता ज्याच्यामध्ये एका बाजूला रोजगाराची प्रक्रिया तेज झाली आणि दुसऱ्या बाजूला काही लोकांच्या बेरोजगारीची प्रक्रियासुद्धा वेगवान झाली. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. आता जाता जाता एक शुभवार्ता.
आमचे मित्र सुशील कुलकर्णी यांचा ॲनालायझर न्यूज हा यूट्यूब चॅनल हॅक झाला होता. तो पुन्हा सुरू झालेला आहे, गाडी पुन्हा रुळावर आलेली आहे. त्याच्यामुळे सुशील कुलकर्णी यांचं मनापासून अभिनंदन. आणि ज्या प्रेक्षकांनी सुशील कुलकर्णी यांना पाठिंबा दिला, त्यांचा सपोर्ट केला, जे प्रेक्षक त्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्या प्रेक्षकांचं सुद्धा अभिनंदन, त्यांना धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.